हे गाईज, गुड मॉर्निंग. सगळ्यात आधी मी निघालेली कराडमध्ये. मी आले आशू दीदीच्या घरी. तर हा आपला सिम्बा बघा कसा खेळतोय. मी घरी आली दीदीच्या दीदी तेव्हा भांडी घासत बसली. दीदीच्या घरातून मी नंतर डायरेक्ट गाडी वॉश करायला गेलेली, कारण गाडी पावसाने खूप घाण झालेली. नंतर माझी इच्छा पाणीपुरी खायची होती म्हणून पाणीपुरी खायला आलो. नंतर जॅकेट घ्यायला आलो कारण मला खूप थंडी वाजत होती बाहेर, म्हणून जर्किंग घेतलं. तर घरातनं बाहेर पडल्यावर ह्या तिघी भेटल्या, घाटावर निघालेल्या. मला म्हणल्या चल. काही कामही नव्हतं म्हणून त्यांच्यासोबत मी आले घाटावर. तर या तिघी पुढे होत्या, मी आशू दीदी मागून येत होतो. घाटावर आलं की पाळणे दिसले की खूप इच्छा होते पाळण्यात बसायची, म्हणून परत पाळण्यात बसायला गेलो. तर ही आशू दीदी आणि ह्याच्यातलं तुम्हाला नाव सांगते. हे एक आहे बंटी, दुसरी आहे सना आणि एक तिसरी म्हणजे ते आशू दीदीच. सगळ्यात आधी मी आकाश पाळण्यात बसलो, कारण स्टार्ट आम्ही इथूनच करतो ना मी, त्यामुळे. पाळणा स्टार्ट पण चांगला झाला नव्हता फास्ट, तरीसुद्धा आशू दीदी म्हणली मला आत्ताच भीती वाटायला लागली आणि वारं खूप सुटलेलं, त्यामुळे खरोखर भीती वाटत होती. पण साईडचे लोक एकदम निवांत बसलेली, पण आम्हाला लय भीती वाटत होती. असताना तिकडनं पाक लांबनं सुद्धा हात करते, किती हौस आहे ना. नंतर आलो आम्ही ब्रेक डान्समध्ये. हा मुलगा जो आहे ओळखीचा होता, त्यामुळे त्याने हाय केलेलं, त्यामुळे आम्ही परत आलो ब्रेक डान्समध्ये. कोण बसलं नव्हतं जास्त, पण होतं बऱ्यापैकी. तर त्यांनी मला जबरदस्तीनं त्या ड्रॅगनमध्ये बसवलं, ते पण एकदम वरती. खूप भीती वाटली राव ह्याच्यात मला. सगळे पाळणे फिरून झाल्यावर परत एकदा पाणीपुरी खायची इच्छा झाली होती, म्हणून आम्ही तिघी पाणीपुरी खाल्लो. दीदीनं काही खाल्लीच नाही. आणि गाईज फायनली मी घरी आलेली आहे. तर मी खूप कटाळलेली सकाळपासून गाडी चालवून पण आणि फिरून पण. तर सो गाईज बाय, गुड नाईट. पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. नक्की सांगा व्लॉग कसा झाला. बाय, गुड नाईट.